सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टरनी सांगितलं की बारामतीच्या एअरपोर्टला व्हिजिबिलिटी कमी होती आणि त्याच्यामुळे बहुतेक हा अपघात झाला असेल असं त्यांनी सांगितलं. पण असं आहे की व्हिजिबिलिटीचा जेव्हा प्रश्न आहे, विमान जेव्हा बारामतीच्या जवळपास एअरपोर्टपाशी आलं, आपण सुद्धा पाहिलं असेल, तर अनेकांनी व्हिडिओ घेतला त्याचा. 2 किलोमीटर दुरून व्हिडिओ त्याचा एकदम क्लिअर आला विमानाचा, की कसं असं विमान चाललंय असं, आणि कसं एकदम पलटी अशी खाते आणि कसं क्रॅश होतं. हा क्लिअर कट व्हिडिओ त्या निमित्तानं आला. जर धुकं असतं, जर व्हिजिबिलिटीचा प्रश्न असता, तर इतक्या दुरून तो व्हिडिओ आला नसता. आणि ते पाहिल्यानंतर सगळ्यांना असं वाटतं की याच्यामध्ये काही घातपात आहे का. आणि म्हणून सर्व त्या निमित्तानं चिंतित आहे की वस्तुस्थिती समोर आली पाहिजे. त्यामुळे संजय राऊत यांनी जी मागणी केलेली आहे त्याला माझं सुद्धा समर्थन आहे. आमचं एकच म्हणणं आहे की या घटनेची चौकशी DGCIच्या माध्यमातून तो होईल, पण त्याच्यावर हायकोर्ट जजचं नियंत्रण, त्यांच्या नियंत्रणाखाली ही चौकशी झाली पाहिजे. तेव्हाच खऱ्या गोष्टी काय आहे, काय घडलं, काय नाही, घातपात आहे की अपघात आहे, हे सर्व जनतेसमोर येईल. फक्त DGCI करून चालणार नाही किंवा CID करून चालणार नाही. त्यामध्ये हायकोर्ट जजच्या नियंत्रणाखालीच ही चौकशी झाली पाहिजे. अजितदादा, आता त्यांना शंका आहे म्हणून ते बोलले संजय राऊत. मी सुद्धा काही मीडियाला बोलताना बोललो की माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब मला जर कधी एअरपोर्टला वर कधी भेटले तर मी त्यांना नक्की सांगेल की तुम्ही सुद्धा या छोट्या जे खाजगी विमान आहे त्यांनी तुमचा